इधर आओ, अभी एक एक आओ इधर। इधर खड़े रहने के अंदर निकाले। अरे हाथ नहीं, हाथ नहीं। विधानसभेची निवडणूक दिसते, लोकसभेमध्ये हार त्यांची झालेली आहे हे त्यांना माहिती आहे आणि त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीमध्ये हारेचा सामना करावा लागणार आहे, अपयश मिळणार आहे. त्यामुळे आता यांना जनतेची कामं आठवलेली आहेत. आता ते स्वतःच व्हिडिओमध्ये म्हणतात की वर्षभर ते काम झालेलं नाही. मग वर्षभर योगेश सागर काय करत होते? डोळे झाकून बसले होते का? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 2-2.5 वर्ष सरकार कोणाचं आहे? महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या नाहीयेत आणि त्यामुळे नगरविकास खातं आणि थेट मुख्यमंत्री याकडे पाहत आहेत, महाराष्ट्राचं सरकार यांच्याकडे त्या कामांकडे पाहत आहे. त्यामुळे ही जी गटार दाखवत आहेत ती भ्रष्टाचाराचं गटार आहे आणि ते यांचं उत्तरदायित्व आहे. त्याच्यामध्ये महायुतीचं सरकार, महानगरपालिका यांचा भ्रष्ट कारभाराची लक्तरं लोंबतायत हे त्याच्यातनं दिसतंय. आणि म्हणून आता जर काही म्हणायचं दाखवत असेल, जनतेला दाखवण्यासाठी ही हिरोगिरी दाखवायचा प्रयत्न होत असेल तर खऱ्या अर्थानं ते स्वतःची पापं झाकण्याचा प्रयत्न करतायत हे दिसत आलं पाहिजे. कारण संपूर्ण 2 वर्ष यांनी काय केलं याचं उत्तर त्यांच्याकडे नाहीये. त्यामुळे फायली टाकायची वेळ नाहीये. जनतेनं आता या सगळ्यांचा भ्रष्ट कारभारच एकंदर त्या महायुतीसहित गटारात वाहण्याची वेळ आलेली आहे, एवढं मात्र निश्चित आहे. आणि एकंदरच ज्या पद्धतीनं 2-2.5 वर्ष भ्रष्टाचार संपूर्ण वाहतोय मुंबईच्या नाल्यांमधनं हे आपल्याला दिसतंय ना. आणि म्हणूनच यांच्यावरती आता कडक अशा तऱ्हेची कारवाई झाली पाहिजे अशीच आमची त्या ठिकाणी अपेक्षा आहे. दुसरीकडे कायदा हातात घेतायत तुम्ही. ही हिरोगिरी म्हणजे काय आहे? पोलीस प्रशासन गप्प कशाला बसलेलं आहे? म्हणजे ह्याला काही करायची मुभा आहे का? तुमची पापं झाकण्यासाठी आता हात वरती लोकांच्यावर त्या कंत्राटदारावर उभारून काय उपयोग आहे? त्यामुळे यांची भ्रष्ट कारभार झाकण्यासाठी अशा पद्धतीचा कायदा हातात घेणं हे कदापि सहन करण्याजोगं नाहीये. पोलिसांनी तात्काळ योगेश सागर आणि त्यांच्या अंटरपंटरवरती कारवाई केली पाहिजे आणि या भ्रष्टाचारासाठी जनतेनं यांना शिक्षा दिली पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.